की जय। तर चला, कालच्या कथेत आपण काय पाहिलं? कालच्या कथेत आपण भगवंताचा वराह अवतार बघितला, ध्रुव बाळाची कथा बघितली, जड भरताची कथा बघितली, भक्त प्रल्हादाची कथा बघितली, गजेंद्र मोक्ष बघितला आणि आज आपण बघणार आहोत समुद्र मंथन। तर पुढे राजा परीक्षिती भगवान शुकदेवांना विचारतात की भगवंताने क्षीरसागराचं मंथन का आणि कसं केलं ते मला सांगा। तेव्हा भगवान शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात की एकदा दुर्वास ऋषी वैकुंठातनं येत असताना वाटेत त्यांना ऐरावतावर बसून आपल्या ऐश्वर्याच्या थाटात निघालेला चालत असलेला इंद्रदेव भेटले आणि इंद्रदेवाने दुर्वास ऋषींना प्रणाम केला। आता आपला शिष्य म्हणून दुर्वास ऋषींनी आपल्या गळ्यातला जो हार आहे तो इंद्रदेवाला दिला, परंतु त्या इंद्राने तो हार स्वतःच्या गळ्यात न घालता हत्तीच्या गळ्यात टाकला आणि हत्तीने तो हार आपल्या सोंडेने सहज गळ्यातनं काढला आणि खाली टाकला, पायाखाली तुडवला। दुर्वास ऋषींना राग आला, आपल्या शिष्याने आपला अपमान केला आपल्याच समोर। आणि मग दुर्वास ऋषींना राग आल्यानंतर त्यांनी इंद्राला शाप दिला की तू या तिन्ही लोकांसहित श्रीहीन ऐश्वर्यहीन होऊन जाशील। आणि मग इंद्राला शाप दिला आणि शापाच्या प्रभावामुळे देवतांची शस्त्रे नाहीशी झाली आणि हे कळताच दैत्यांनी देवतांवर हल्ला केला आणि त्यांना पराजित केलं। देवता सर्व घाबरून गेले, तिथून पळून गेले। त्यामुळे धार्मिक कार्य, कीर्तन, भजन, यज्ञ सर्व मोडले, बंद पडले आणि सर्व ऋषीगण देवता ब्रह्मदेवाकडे आले। ब्रह्मदेवांना सर्व हकीकत सांगितली आणि ब्रह्मदेव सर्व ऋषी मुनी देवतांना घेऊन कोणाकडे आले? वैकुंठामध्ये भगवान विष्णूंकडे आले, त्यांची स्तुती करू लागले आणि स्तुती ऐकून भगवान विष्णू प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाने देवतांची, या असुरांनी देवतांची सर्व संपत्ती हरण केली आहे, ऐश्वर्य राज्य हिसकावून घेतलेलं आहे, ते परत कसं मिळवायचं, त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी भगवान विष्णूंकडे विनंती करू लागले। आणि तेव्हा भगवान विष्णूंनी देवतांना सांगितलं की आपल्याला समुद्र मंथन करावं लागेल, कारण त्यातून मिळणारं जे अमृत आहे त्या अमृताने तुम्ही अमर होताल आणि परंतु त्यासाठी त्या असुरांसोबत आपल्याला मैत्री करावी लागेल। समुद्र मंथनासाठी आपल्याला त्या असुरांशी, दैत्यांशी आपल्याला मैत्री करावी लागेल। आणि मग भगवंताच्या आज्ञेप्रमाणे देवांनी दैत्यांशी मैत्री केली, राक्षसांशी मैत्री केली आणि समुद्र मंथनासाठी तयार झाले। दैत्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि समुद्र मंथनासाठी मंदराचल नावाचा पर्वत आणला, त्याची रवी केली, वासुकी नागाची दोरी बनवली आणि देवांना तर माहितीच होतं यातनं अमृत निघणार आहे म्हणून, पण ते अमृत दैत्यांनाही पाहिजे होतं म्हणून दैत्य त्यामध्ये सामील झाले। दैत्यांना माहिती होतं समुद्र मंथन आपण एकटे करू शकत नाही आणि देवही एकटे करू शकत नाहीत, दोघांना मिळून करावं लागेल। आणि मग समुद्र मंथन करत असताना समुद्रातनं पहिलं विष निघालं। अगोदर देव दैत्य भांडण करू लागले, कारण दैत्यांना सरळ बोललेलं पटत नव्हतं, त्यांना उलट बोलावं लागत होतं।
आपण म्हटलं की हे करू नको, तर एखादा व्यक्ती तो मुद्दाम करत असतो. त्याला म्हटलं इथे जाऊ नको, तर तो मुद्दाम तिथे जातो. तसं दैत्यांचं होतं बघा. दैत्यांना उलट बोलावं लागत होतं. मग देव म्हणाले दैत्यांना की आम्ही वासुकी नागाच्या तोंडाकडनं राहतो, तुम्ही शेपटीकडनं राहा. दैत्यांना वाटलं की आपली किंमत कमी होईल. दैत्य म्हणाले की नाही, आम्हीच मुखाकडनं राहतो, तुम्ही शेपटीकडनं व्हा. देवांना शेपटीकडनंच राहायचं होतं. पण जर दैत्यांना सरळ सरळ सांगितलं असतं की तुम्ही मुखाकडनं राहा, आम्ही शेपटीकडनं राहतो, तर त्यांनी ऐकलं नसतं. म्हणून देवाने त्यांना उलट सांगितलं. देव म्हणाले आम्ही मुखाकडनं राहतो, तुम्ही शेपटीकडनं राहा. पण दैत्य म्हणाले नाही, आम्ही मुखाकडनं राहतो, तुम्ही शेपटीकडनं राहा. आणि मग देवांनाही तेच पाहिजे होतं. देव म्हणाले ठीक आहे, आम्ही शेपटीकडनं राहतो. आणि मग समुद्र मंथनाला सुरुवात झाली बघा. पण तो पर्वत, मंदराचल पर्वत पाण्यावर तरंगत नव्हता, तो बुडू लागला पाण्यामध्ये. आणि त्यावेळी भगवंताने देव आणि दानवांची, या दैत्यांची अडचण जाणली. आणि ते पाहून भगवंताने आपलं कच्छप रूप धारण केलं. आणि कच्छप रूप धारण करून तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. आणि समुद्र मंथन मग व्यवस्थित चालू झालं. त्या मंथनाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर हलाहल नावाचं विष निघालं मंथनातून. पण आता त्याचा स्वीकार कोण करणार? कारण ते विष होतं, त्याचा कोण स्वीकार करणार? कुणाला द्यायचं? मग देवानी काय केलं? विष कोण पचवू शकते? फक्त भगवान शंकर. मग देव आणि दानवांनी भगवान शंकरांचं आव्हान केलं. आणि भगवान शंकरांनी ते हलाहल नावाचं विष प्राशन केलं. त्यामुळे भगवान शंकरांनी ते विष पिलं नव्हतं, आपल्या कंठात साठवलं होतं. म्हणून भगवान शंकरांचा कंठ कसा नीलकंठ म्हणतात ना, नीलकंठ भगवान शंकरांचा. सागर. आणि भगवान शंकरांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांचं शरीर असं भयंकर तापलं, अंगाची आग होऊ लागली. आणि नंतर राम नामाने ते शांत झाले. शंकर हलाहले तापला, राम नामे शीतळ झाला. आणि नंतर समुद्र मंथनातून कामधेनू नावाची गाय निघाली बघा. दुसऱ्यांदा कामधेनू नावाची गाय निघाली, ती ऋषींना दिली. तिसऱ्यांदा उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, तो घोडा दैत्यांना दिला. तो घोडा पाहून दैत्यांचं मन चलबिचलित झालं आणि तो घोडा दैत्यांना दिला. नंतर त्या समुद्र मंथनातनं हत्ती निघाला, ऐरावत नावाचा हत्ती निघाला. आणि मग दैत्य म्हणाले की अरे घोडा उगच घेतला, आपण हत्तीच घ्यायला पाहिजे होता. देव म्हणाले आता आमचा नंबर आहे, घोडा तुम्ही घेतला, हत्ती आमचा नंबर आहे. आणि तो हत्ती इंद्राला दिला. चौथ्यांदा पाचव्यांदा वर मला घेऊन महालक्ष्मी निघाली. लक्ष्मी निघाल्यानंतर लक्ष्मीला प्रश्न पडला की आता ही वर मला कुणाच्या गळ्यात घालू? सर्व देवता होते त्या ठिकाणी. लक्ष्मी माता अगोदर ऋषींकडे बघते. ऋषी तर तपस्वी आहेत आणि क्रोधी आहेत. मग म्हटले देवगण क्रोधी नाहीत, पण म्हटले कामी आहेत. मग परशुरामांकडे बघितलं, परशुराम जितेंद्रिय आहेत आणि म्हटले निष्ठुर आहेत. आणि मग मार्कंडेय ऋषींकडे बघितलं, पण मार्कंडेय ऋषी तर डोळे झाकून बसलेले आहेत, त्यांनी लक्ष्मी मातेकडे पाहिलं सुद्धा नाही. म्हटले मार्कंडेय ऋषी
नको, कारण मार्कंडेय ऋषी फक्त कन्हैयालाच मानत होते. मार्कंडेय ऋषी म्हणत होते की माझा कन्हैया एवढा सुंदर दिसतो की मला कन्हैया सोडून दुसरं कुणाकडेच बघावं वाटत नाही. आणि मग लक्ष्मी भगवान विष्णूकडे बघते, नारायणाकडे बघते आणि मग सर्व गुण संपन्न असणारे भगवान विष्णू त्या नारायणाच्या गळ्यामध्ये लक्ष्मी वरमाळा घालते आणि तेव्हापासनं त्यांना म्हटलं जातं लक्ष्मी नारायण. आणि नंतर कल्पवृक्ष निघाला बघा समुद्र मंथनातनं, तो स्वर्गाला दिला. सातव्यांदा मदिरा म्हणजे दारू निघाली, ती दैत्यांना दिली. आठव्यांदा अमृत कुंभ निघाला बघा, अमृत निघालं. आता त्या अमृतासाठी देव आणि दैत्यांमध्ये भांडण झालं. दैत्यांनी ते अमृताचा कुंभ घेऊन पळून गेले. पळून गेल्यानंतर मग देवाने विचार केला की जर दैत्यांनी अमृत पिलं तर मग आपलं सर्वच हातातनं जाईल. आणि मग भगवंताने काय केलं, मोहिनी रूप धारण केलं. आणि मोहिनी रूप धारण केल्यानंतर सुंदर ते सौंदर्य पाहून मोहिनीचं तिच्यावर दैत्य मोहित झाले आणि म्हणाले की सुंदर स्त्री कोण आहे आणि सुंदर स्त्री कोण आहे, आपल्याकडेच काय येत आहे, कोण असेल ही सुंदर स्त्री. आणि तिची विचारपूस करू लागले. दैत्य म्हणाले त्या मोहिनीला, भगवंता रूपी मोहिनीला म्हणाले की हे अमृत आता तू आम्हाला वाटून दे, कारण ते त्यांच्यामध्येच भांडण करू लागले. दैत्यांमध्ये भांडण करू लागले की मी अगोदर अमृत पिणार, मी अगोदर अमृत पिणार. आणि मग त्या मोहिनीला पाहिल्यानंतर तिच्या त्या सुंदर रूपावर भुलले, मोहित झाले आणि म्हणाले की मोहिनी आता तूच आम्हाला हे अमृत वाटून दे, सर्वांना बरोबर वाटप कर, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. पण तुम्ही कोण? मोहिनी म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला बरोबर अमृत वाटून देते, पण म्हटली मधात कुणीच तुम्ही बोलायचं नाही, मी माझ्या मनानं तुम्हाला बरोबर वाटून देते. देव मग त्या मोहिनीने काय केलं, एक रांग देवांची बसवली आणि एक रांग दैत्यांची बसवली. आणि बसवल्यानंतर ही मोहिनी अगोदर दैत्यांच्या पंक्तीला गेली आणि तिनं आपलं ते सौंदर्यानं, आपल्या स्वरूपानं, आपल्या त्या तेजाने सर्व दैत्यांना भुलून टाकलं, मोहित केलं. मोहित केल्यानंतर परत ही मोहिनी देवांच्या पंक्तीला आली आणि देवांना अमृत वाटू लागली. आणि अमृत वाटत असताना एका दैत्यानं पाहिलं की ही मोहिनी देवांना अमृत देत आहे आणि तो होता राहू नावाचा दैत्य. आणि मग त्या राहू नावाच्या दैत्यानं देवाचा वेश घेतला आणि देवांच्या पंक्तीत येऊन बसला. आता या मोहिनीने त्याला पण अमृत दिलं. आणि मग चंद्राने सूर्याने पाहिलं की हा दैत्य आहे, देव नाही. मग त्यांनी भगवंताला सांगितलं मोहिनीला की हा दैत्य आहे, हा देव नाही. आणि भगवंताला सांगितल्याबरोबर भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राने त्या राहूचं शिर उडवलं. पण तोपर्यंत त्याने अमृत प्राशन केलं होतं आणि अमृत पिल्यानंतर मनुष्य अमर होत असतो. आणि शिर उडवल्यानंतर त्याचे 2 तुकडे झाले, त्याला तेच राहू आणि केतू. आणि मग नंतर बघा पुढे परीक्षिती राजा शुकदेवांना विचारतात की एवढं घडल्यानंतरही, समुद्र मंथन झाल्यानंतरही ते दैत्य गप्प बसले का, शांत बसले का? तेव्हा भगवान शुकदेव सांगतात की नाही. जेव्हा दैत्यांनी बळीला आपला राजा बनवलं तेव्हा राजाने तिन्ही लोकांवर आपलं सर्वस्व वर्चस्व निर्माण केलं, तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. आणि दैत्य गुरु शुक्राचार्य
शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. आता यांना माहिती होतं की बळीने 100 यज्ञ केले तर स्वर्गाचं राज्य हमेशा दैत्यांच्या स्वाधीन राहील. त्यामुळे शुक्राचार्यांनी राजा बळीला यज्ञ करायला सांगितला. आणि यज्ञ करत असताना बळीने एक संकल्प सोडला की जो कोणी माझ्या दारात येईल त्याला मी रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. जो कोणी भिक्षुक याचक माझ्या दारात येईल त्याला मी रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. आणि त्याच वेळी भगवान वामन बळीच्या दारात येतात. हातामध्ये छत्र, दंड, एका हातात कमंडलू आणि ते वामन भगवंताचं स्वरूप तेज असं चमकू लागलं. आणि ते तेज पाहून राजा बळीने त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसनावर बसवलं, त्यांची पूजा केली आणि हात जोडून म्हणाला, हे ब्राह्मण कुमार, आपण आमच्या यज्ञ मंडपात आलात, तुमचं काय सेवा करू? बळी म्हणाला की मला असं वाटत आहे तुम्ही माझ्याकडनं काहीतरी मागणार आहात. काय हवं आहे ते मागा, ते मी द्यायला तयार आहे. राज्य मागा, धन संपत्ती, गाई म्हशी, काय पाहिजे ते मागा. वामन भगवान मनातल्या मनात म्हणतात की मी तर सगळंच न्यायला आलेलो आहे, मी सर्व काही नेण्यासाठीच आलेलो आहे. आणि तेव्हा राजा बळी प्रपितामहांसारखे शक्तिशाली आहात. भगवान वामन बळीचं वर्णन करतात की तुम्ही आपल्या प्रपितामहांसारखे शक्तिशाली आहात, वीर आहात, आपल्या वडिलांसारखे उदार आहात, आजोबांसारखे महान भक्त आहात. तेव्हा राजा बळी परत आग्रह करतो वामन भगवंताला की तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तेव्हा वामन भगवान म्हणतात की तुम्ही खूप मला आग्रह करत आहात, मला फक्त माझ्या पायाने 3 पावलं जमीन द्या. आणि मग राजा बळी म्हणतो की ब्राह्मण देवता, तुम्ही धन दौलत ऐश्वर्य मागायचं सोडून 3 पावलं जमीन मागत आहात. या 3 पावलात जमिनीने तुमचं काय होणार आहे, काय मिळणार आहे तुम्हाला? हे सोडून तुम्ही काही मागा, एवढ्या जमिनीने तुम्हाला काय मिळणार आहे? मी एवढा मोठा राजा आणि तुम्हाला फक्त 3 पावलं जमीन देऊ, माझा अपमान झाल्यासारखं आहे. म्हटले तुम्ही आणखीन काय मागा. वामन भगवान म्हणाले की मी संतुष्ट ब्राह्मण आहे, मला जास्त काही लागत नाही. आणि मागणाऱ्याने आवश्यकतेनुसारच मागावं, जास्त मागू नये, कारण जास्त खाणं हे कधी अपचनाला कारण ठरते. म्हणून जास्त काही मागू नये. वामन भगवान म्हणाले मला फक्त 3 पावलं जमीन दे. बळीराजा म्हणाले बरं ठीक आहे. आणि संकल्प सोडण्यासाठी कमंडलू हातात घेतला आणि संकल्प सोडणार तेवढ्यात दैत्य गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी आले. आणि वामन भगवानाला पाहून शुक्राचार्यांनी देवाला ओळखलं. ओळखल्यानंतर शुक्राचार्य बळीला सांगू लागले की अरे बळी, संकल्प सोडू नकोस, हा वामन साधा नाहीये, हा भगवान विष्णू वामनाचं रूप घेऊन आलेला आहे. संकल्प सोडू नकोस, 3 पावलं जमिनीमध्ये हे तुझं सर्व काही हिसकावून घेईल, संकल्प सोडू नको. तेव्हा बळीराजा म्हणतो की गुरुजी, तुम्ही म्हणत आहात संकल्प सोडू नको, पण मी अगोदर यांना शब्द दिला आहे, काय पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे. आणि म्हटले मी भक्तराज प्रल्हादाचा नातू आहे, मी अगोदर त्यांना देतो म्हटलं ना, आता नाही म्हणणं बरोबर नाही. म्हटले मी संकल्प सोडणार, म्हटलं मी 3 पावलं जमीन यांना देणार. आणि राजा बळीने संकल्प सोडण्यासाठी कमंडलू हातात घेतला. आणि शुक्राचार्यांनी काय केलं, संकल्प सोडणार
की शुक्राचार्याने असं सूक्ष्म रूप धारण केलं, बारीक रूप धारण केलं आणि त्या कमंडलाच्या बुडाला जाऊन बसले. आणि बुडाला जाऊन बसल्यानंतर पाणी गळना म्हणून वामन बळीराजाने काय केलं? गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि बळीराजा संकल्प सोडणार तेवढ्या शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि कमंडलाच्या बुडाला जाऊन बसले. आणि मग पाणी गळेना म्हणून बळीराजाने काडी घेतली आणि त्या छिद्रामध्ये काडी घातली आणि ती काडी शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली. शुक्राचार्यांचा डोळा फुटला आणि शुक्राचार्य आंधळे होऊन बाहेर आले आणि 3 पावलं जमीन देण्याचा संकल्प सुटला. आणि मग संकल्प सुटला, बळीराजा म्हणाला आता तुम्ही 3 पावलं जमीन घ्या. आणि मग 3 पावलं जमीन घेताना भगवंत आपलं शरीर, वामन भगवान आपलं शरीर वाढवायला लागले. आणि मग असं ब्रह्मांडापर्यंत शरीर वाढवलं. पहिला पाऊल ठेवला, पहिल्या पाऊलामध्ये पृथ्वी व्यापली, सर्व पृथ्वी व्यापून घेतली. दुसरा पाऊल ठेवला, दुसऱ्या पायाने सर्व स्वर्ग व्यापून घेतला. आणि म्हटले आता तिसरा पाऊल कुठे ठेवू? बळीराजा म्हणाला की आता मी मरणाला घाबरत नाही, तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग भगवान वामनाने तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवला आणि बळीराजाला स्पर्श करताच भगवंताने आपलं चतुर्भुज रूप धारण केलं आणि म्हणाले की राजा बळी, तू खरंच महान दानवीर आहेस. तू तुझं सर्वस्व गमावून सुद्धा तुझं वचन पूर्ण केलंस आणि सावर्णी मन्वंतरामध्ये तू माझा भक्त, परमभक्त इंद्र होशील. तोपर्यंत तू पाताळात राहा आणि पाताळात तुझ्या बरोबर तुझे आजोबा प्रल्हादही असतील. पुढे शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात की मी तुला आता इक्ष्वाकू वंशाचा विस्तार सांगतो. आता भगवान शंकरांच्या कृपेने नाभागाला राणी बिंदुमती पासून अंबरीश नावाचा पुत्र झाला. बघा, अंबरीश मोठा धर्मात्मा होता. त्याने 1 वर्ष निर्जला एकादशी व्रत केलं होतं आणि त्या व्रताची पूर्णाहुती करताना त्याने त्रयोदशीची सुरुवात होईल म्हणून दुर्वास ऋषींची वाट न पाहता आपलं पाणी पिऊन पारणं फेडलं. दुर्वास ऋषींना राग आला आणि त्यांनी अंबरीश राजाला शाप दिला की तुला 10 वर्ष गर्भ सोसावे लागतील. आणि रागाच्या भरात त्यांनी आपला केस उपटला आणि त्या केसातनं एक कृत्य निर्माण झाली आणि त्या कृत्याला सांगितलं अंबरीश राजाला मार म्हणून. आणि तेव्हा अंबरीश राजाने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने अंबरीश राजाच्या रक्षणासाठी आपलं सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्या सुदर्शन चक्राने त्या कृत्याचा वध केला. आणि तेच सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या पाठीमागं लागलं. आणि मग दुर्वास ऋषी सर्व देवी देवतांकडे गेले पण कोणी दुर्वास ऋषींना मदत केली नाही. शेवटी भगवान विष्णूंकडे आले, भगवान श्रीकृष्णाकडे आले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की या सुदर्शन चक्रावर केवळ आणि केवळ अंबरीश राजाचा हक्क आहे, अधिकार आहे. आणि मग दुर्वास ऋषींना आपली चूक लक्षात आली आणि अंबरीश राजाला शरण गेले, क्षमा मागितली. आणि तेव्हा अंबरीश राजाने सुदर्शन चक्रासमोर उभा राहून हात जोडून म्हणाले की सुदर्शन चक्रा, मी जर खरोखरच मनोभावे श्रीकृष्णाची पूजा भक्ती केली असेल तर तू दुर्वास ऋषींना क्षमा कर. आणि ते सुदर्शन चक्र गायब झालं. एकदा 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. जय जय राधा रमण हरि बोल.
जवळपास 1 तास झालं कथा चालू आहे. तुम्हाला काही टेन्शन दिलंय का? नाही ना, सोपं भजन आहे, सर्वांनी बोलायचा. जे म्हणणार नाही त्याला पंक्ती जेवायला. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. वाह. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. वा, हे पुढचा बचत गट जर सोडा, पाठीमागे काय हप्ता पडला नाही का? हा, लाडक्या बहिणी सगळ्यांना म्हणायचं जय जय राधा रमण हरी बोल. वा, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. बघा पुढे त्याच वंशामध्ये त्रिशंकू नावाचा राजा झाला. त्याचा मुलगा हरिश्चंद्र. हरिश्चंद्राचा मुलगा रोहित आणि रोहितचा मुलगा सगर. या सगर राजाने अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं आणि त्या यज्ञासाठी त्याने एक घोडा सोडला होता आणि त्या घोड्याच्या रक्षणासाठी त्याने आपले 60,000 पुत्र पाठवले होते. आणि पुढे तो घोडा इंद्राने चोरून नेला आणि कश्यप ऋषींच्या कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. कपिल मुनींच्या आश्रमात बांधल्यानंतर पाठीमागे हे 60,000 पुत्र आले आणि त्यांनी तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमात पाहिला. आणि त्या मुलांना वाटलं की कपिल मुनींनीच हा घोडा चोरला आहे, म्हणून त्यांनी त्यांचा अपमान केला, तिरस्कार केला आणि त्या तिरस्कारातून अग्नी निर्माण झाला बघा. आणि त्या अग्नीमध्ये 60,000 सगर पुत्र जळून खाक झाले. आणि बरेच दिवस झाले येत का नाही येत परत. सगर राजा म्हणाला किती दिवस झाले गेलेले आहेत, आणखीन परत आले नाहीत, काय झालं असेल. म्हणून सगर राजाचा नातू अंशुमान हा त्यांना शोधण्यासाठी निघाला. आणि नंतर अंशुमानाला तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमात दिसला. अंशुमान कपिल मुनींच्या आश्रमात आला, कपिल मुनींना नमस्कार केला आणि त्यांना विचारपूस करू लागला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितलं, सर्व प्रकार घडलेला सांगितला. म्हटलं आता मी काय करू. तेव्हा कपिल मुनी म्हणाले की या तुझ्या पूर्वजांचा जर उद्धार करायचा असेल तर तुला गंगा प्रसन्न करावी लागेल. गंगेच्या जलस्पर्शानेच यांचा उद्धार होईल, दुसऱ्या यांचा उद्धार कशानेच होणार नाही. आणि मग तो अंशुमान घोडा घेऊन यज्ञाच्या ठिकाणी आला आणि यज्ञ संपल्यानंतर तो गंगा प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करू लागला. बरेच वर्ष तपश्चर्या केली, मरण पावला, पण गंगा काही प्रसन्न झाली नाही. आणि मग नंतर अंशुमानाचा मुलगा दिलीप त्याने
खूप तपश्चर्या केली, दीर्घकाळ तपश्चर्या केली. शेवटी तोही मरण पावला, पण गंगा काही प्रसन्न झाली नाही. आणि नंतर दिलीपाचा मुलगा भगीरथ याने गंगा प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली, खूप तप केलं आणि मग मात्र गंगा प्रसन्न झाली. आणि मग गंगा प्रसन्न झाल्यानंतर भगीरथाने त्या गंगेच्या जलस्पर्शाने आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. भगीरथाने गंगा आणली म्हणून तिला नाव पडलं भागीरथी. सूर्यवंशी जन्माला भाग्यवंत, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. आणि त्याने आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. आणि पुढे याच गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि बघा पुढे याच वंशामध्ये खटवांग नावाचा राजा झाला. आणि या खटवांग राजाला दीर्घभाऊ नावाचा मुलगा होता. दीर्घभाऊचा मुलगा रघु. हा रघु कोण होता तुम्हाला माहिती असेल. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. आणि बघा पुढे त्याच वंशामध्ये दशरथ राजा झाला. या दशरथाला 3 पत्न्या होत्या, पण पुत्र संतान नव्हती, मुलबाळ नव्हतं. म्हणून या दशरथाने एक यज्ञ केला, पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. आणि त्या यज्ञातनं खीर निघाली. आणि ती खीर या तिघींनाही वाटून दिली. आणि या तिघींनाही तेजस्वी पुत्र प्राप्त झाले. कौशल्य प्रसूती झाली, पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा अयोध्येत जन्म झाला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. एवढं सोपं भजन आहे, तुम्हाला सहज पाठ होऊन जाईल. कारण एकाच भजनामध्ये अनेक देवताचं नाव आहे. म्हणून ह्या महाराज मंडळीलाही दाखवून द्यायचं की आमच्या गावातले लोक किती हुशार आहेत. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. आता बाया काय करू कसं म्हणू भजनार्थ मला काही कळना. हा सगळ्या डबल एकदा शिकवतो. हा भजन आलं पाहिजे. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. फुटू निघायलाय, फुटू फुटू. जमन डबल आता इकडे बघा माणसं. गुरुजी माणसाकडच्या माणसाले हुशार आहेत आमच्या गावात. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधे गोविंदा. वा कसला भारी आवाज. वा मला चांगलं माहिती आहे आमच्या गावात सर्वांना एक भजन लय आवडते. कोणतं आहे माहिती आहे का? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चला बुद्धीचं टोपली कुणाला भात वाढायचं राहिलाय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
आता हे सर्वांनी म्हणायचा, प्रत्येकानं भजन म्हणायचं. आता आपल्याला पहिल्यापासून महाराजांनी सांगितले भजनाचा आनंद घ्यायचा सर्वांनी म्हणायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वा पुरुष मंडळी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. एकदा आमच्या शिवेकरी परिवारासाठी चालू आता राम जन्म घेतलाय का गजेंद्राची कथा झाली. की जय. रामचंद्र जन्माला आले. सूर्याला आनंद झाला. मध्यान्हासी दिनकर पळ भरी होय स्थिर. धन्य मीच त्रिभुवने माझे वंशी चक्रपाणी. आणि सुमित्रा मातेला 2 मुले झाली, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. कैकेयी मातेच्या पोटी भरत जन्माला. आणि भगवान शंकराने त्यांचे जातक कर्म सांगितलं. गुरु वशिष्ठांनी अस्त्रशस्त्राचं ज्ञान दिलं. आणि पुढे विश्वामित्रांच्या यज्ञात विघ्न आणणारे जे राक्षस आहेत त्या राक्षसांचा वध करण्यासाठी ते ऋषी विश्वामित्रांसोबत गेले. राम लक्ष्मण, ज्येष्ठ पुत्र तुझा धीर गुणाथा दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा. आणि राम लक्ष्मण हे यज्ञ रक्षणार्थ विश्वामित्रांसोबत गेले. आणि विश्वामित्रांनी त्यांना भरपूर शस्त्रास्त्र दिले, त्यांना विद्या शिकवली. आणि तिथे त्यांनी तडक नावाच्या राक्षसनीचा वध केला. आणि तिथून ते मिथिलेमध्ये स्वयंवराचं आमंत्रण आलं विश्वामित्रांना. आणि मग विश्वामित्र या दोघांनाही घेऊन मिथिलेमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी धनुष्य उचलण्याचा पण होता बघा. परंतु त्या ठिकाणी कुणालाच धनुष्य उचलला नाही. एकानेही धनुष्य उचलू शकला नाही. आणि मग त्या स्वयंवरामध्ये जनक राजाने भर सभेमध्ये बोलू लागला की या पृथ्वीवर एकही शूर राहिला नाही का, बोलू लागला. आणि बोलत असताना लक्ष्मण राग आला आणि म्हणाले, रागाने उठले आणि म्हणाले की माझे प्रभू रामचंद्र या सभेत असताना आपण असे कसं बोलू शकता. आणि विश्वामित्रांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांनी धनुष्य उचलला. आणि प्रत्येन्याच्या चढवणार की तेवढ्यात तडकन असा आवाज झाला आणि त्या धनुष्याचे 2 भाग झाले. आणि सीता मातेचा विवाह प्रभू रामचंद्रांशी झाला. आणि त्याच मंडपामध्ये लक्ष्मणाचा विवाह उर्मिला सोबत, भरताचा विवाह मांडवी सोबत आणि शत्रुघ्नाचा विवाह सूतकीर्ती सोबत झाला बघा.
चौघांचा हे विवाह एकाच मंडपात झाला आणि ते परत अयोध्येला आले. आता उद्या राम राजा बनणार आहे, राजा होणार आहे. पण एका रात्रीच त्याच रात्री माता कैकेयीने दशरथ राजाकडनं 2 वचनं मागितले बघा. 2 वचनं घेतले होते. पहिलं वचन घेतलं की रामाला 12 वर्षाचा वनवास, आणि हे दुसरं वचन कोणतं घेतलं तर हे राज सिंहासन कुणाला? माझ्या भरताला. आणि मग नंतर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. त्यांच्या बरोबर सीता माता आणि लक्ष्मण भैया सुद्धा निघाले. आणि वनवासाला गेल्यानंतर बघा पुत्र मोहाने दशरथ राजा विरह करत होते. दशरथ राजाने प्राण सोडला. आणि प्राण सोडला जेव्हा भरताला कळालं की माझ्या आईने 2 वचनं घेतली होती, रामाला वनवास आणि राजसिंहासन, माझ्या भरताला राग आला आणि त्याने सुद्धा शपथ घेतली की मी सुद्धा राजसिंहासन सांभाळणार नाही, मी या सिंहासनावर बसणार नाही. आणि मग प्रभू रामचंद्रांच्या पादुका ठेवून त्या सिंहासनावर त्याने तो राज्यकारभार सांभाळू लागला. आणि मग वनवासाला गेल्यानंतर सीतामातेचं हरण झालं आणि प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवासोबत मैत्री केली आणि वानरांची सेना केली बघा तयार. आणि वानरांची सेना तयार केली. हनुमंतरायाच्या मदतीने सीतामातेचा शोध घेतला आणि हनुमंतरायाने येताने लंका जाळली. ती लंका कुणाची होती मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं. लंका कुणाची होती? ती पार्वती मातेचा बनवलेला राजमहल होता. हनुमंतरायाने ते येताना जाळली. नल आणि नील यांच्या मदतीने समुद्रावर राम नावाचा सेतू बांधला आणि सर्व ते वानर सेना लंकेत गेले. लंकेत गेल्यानंतर रावणाचा मुलगा मेघनाथ, अक्षय, कुंभकर्ण यांचा वध केला. आणि शेवटी नंतर मग रावण आला युद्धाला. शेवटी रावण युद्धाला आला. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा सुद्धा वध केला आणि त्याचा अंत करून पुष्पक विमानामध्ये बसून सीतामातेसहित सर्वजण अयोध्येत आले आणि प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. आणि त्याच वेळी रामराज्याची सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चला तर आपण आजचा जो मोठा उत्सव आहे बघा, कोणता उत्सव आहे आज? आज काय आहे? कृष्ण जन्म. तर आपण आपल्या कृष्ण जन्माकडे वळूयात बघा. उग्रसेन नावाचा राजा होता. त्याला 9 मुलं होती. 9 मुलं होती. त्यातला मोठा मुलगा कंस. पण त्याला सख्खी बहीण नव्हती. सख्खी बहीण नसल्यामुळे तो आपल्या चुलत बहिणीला देवकीला सख्या बहिणीपेक्षाही जास्त जीव लावत होता. सख्या बहिणीच्या लग्नापेक्षाही त्याने देवकीचं लग्न असं थाटामाटामध्ये लावून दिलं. कंसाचा मित्र वसुदेवाबरोबर देवकीचं लग्न लावून दिलं. आणि लग्न लागल्यानंतर वसुदेव देवकीला रथात बसून घेऊन जाणार. त्यावेळी त्या रथाचा सारथी सुद्धा कंस स्वतः बनला. आणि त्या देवकीची मिरवणूक काढत असताना आकाशवाणी झाली की जिचे तू लग्न मोठ्या थाटामाटात करून दिला आहेस त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत से कंस, आकाशाची वाणी सांगत से कंस, हे आकाशाची वाणी सांगत से कंस, आकाशाची वाणी सांगत से कंस, आकाशाची वाणी सांगत से कंस, आकाशाची वाणी सांगत से कंस. आकाशाची वाणी
कंसा, ज्या बहिणीचं लग्न तू एवढ्या थाटामाटात लावलंस त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुझा काळ बनणार आहे. आणि आकाशवाणी ऐकून कंसाला राग आला आणि तो खड्ग घेऊन देवकीला मारायला धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला, 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 हळदो धरिया बसले, घेऊनिया खड्ग माराया धावला, हळदो धरिया बसले, घेऊनिया खड्ग माराया धावला, हळदो धरिया बसले, घेऊनिया खड्ग माराया धावला, हळदो धरिया बसले. आठवणीचा गर्भ वधील तुझी, वधील तुझशी, आठवणीचा गर्भ वधील तुझी, आठवणीचा गर्भ वधील तुझशी. आठवणीचा गर्भ वधील तुझी, आठवणीचा गर्भ वधील तुझशी, आठवणीचा गर्भ वधील तुझी, आठवणीचा गर्भ वधील तुझशी, आठवणीचा गर्भ वधील तुझी, आठवणीचा गर्भ वधील तुझशी. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. गोपाल कृष्ण भगवान आकाशवाणी ऐकून कंसाला राग आला आणि खड्ग घेऊन देवकीला मारायला धावला. मरणाच्या भीतीने मारायला धावला आणि तेवढ्यात वसुदेवाने कंसाचा हात धरला. वसुदेव म्हणाले की अरे, हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, आम्ही तुला आमचे सर्व पुत्र आणून देऊ, पण देवकीला मारू नकोस. आम्ही तुला आमचे सर्व पुत्र आणून देऊ, पण देवकीला मारू नकोस, हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आणि मग या कंसाने वसुदेव आणि देवकीला कारागृहात टाकलं. आणि कारागृहात टाकल्यानंतर काही दिवसांनी बघा देवकीला पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला, कंसाला बातमी कळाली, कंसाने निष्ठुरपणाने त्याला मारून टाकलं. असे त्याने देवकीचे 6 मुलं मारली बघा. सहाही मारित दुराचारी, सहाही मारित दुराचारी, सहाही मारित दुराचारी, गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी
कंसाने 6 मुलं मारली आणि देवकीला 7व्यांदा गर्भ राहिला. भगवंताच्या कृपेने रोहिणीच्या मातेत तो गर्भ जातो. 7वा तो गर्भ योग मायाने ते आश्चर्य वर्तत जना माझी. कंसाला मोठा आनंद झाला. कंसाला वाटलं की माझ्या भीतीने गर्भ गळाला. आणि मग देवकी 8व्यांदा गरोदर राहिली. तिचं तेज असं झळकू लागलं. दिव्य क्रांती झळकू लागली. पहिला महिना गेला, दुसरा महिना सरला, तिसरा महिना सरला आणि श्रावण महिना सुरू झाला. छानपैकी असा रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे. मोर आनंदाने नाचत आहेत आणि गाय आनंदाने हंबरट्या फोडत आहेत. गाय म्हणत आहेत की आम्हाला पाळणारा, आमचं रक्षण करणारा, आम्हाला सांभाळणारा भगवान श्रीकृष्ण येणार आहे. आणि श्रावण महिन्याच्या मध्यरात्री बघा, कृष्ण पक्षात रोहिणी नक्षत्रात मथुरेच्या कारागृहामध्ये छोटेसे नन्हेसे प्यारे से लड्डू गोपाल भगवान श्री कृष्ण जन्म घेतात. गोपाल कृष्ण भगवान की. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी. जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. आणि कंसाच्या भीतीने वसुदेव आणि देवकी घाबरले. त्यांना वाटलं आता याला पण मारतो की काय. आणि वसुदेव देवकीला घाबरलेलं पाहून भगवंत म्हणतात की घाबरू नका, मला इथे ठेवू नका, मला कुठे न्या. तर नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने भगवंत म्हणाले की मला या ठिकाणी ठेवू नका, मला कुठे घेऊन जा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आणि मग भगवंताने सांगितल्याप्रमाणे वसुदेवाने भगवंताला टोपलीत ठेवलं. आणि भगवंताला टोपलीत ठेवल्याबरोबर वसुदेवाचे बंधने आपोआप तुटली. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि कारागृहाचे रक्षक सर्व झोपी गेले. आणि वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळाकडे निघाले. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया करी शेष. भगवान शेषाने भगवंतावर छत्र धरलं आणि आपल्या फण्यांची छाया केली. पण यमुना मातेला पूर आला होता. पुराचा आला चाट त्यासी लावी चढला चढला पुढ चढला चढला चाट त्यासी लावी त्यासी लावी त्यासी लावी
यमुना मातेनं भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताने आपल्या डाव्याचा अंगुठा बाहेर काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं आणि यमुना मातेने वाट दिली आणि 2 भाग झाले आणि वसुदेव यमुना पार केली. गोकुळात पोहोचले. नंद बाबाच्या वाड्याचे दरवाजे उघडेच होते आणि बघा त्याच वेळी यशोदा मातेला मुलगी झालेली होती. त्याच वेळी यशोदा मातेला मुलगी झालेली होती पण यशोदा मातेला कळलंच नाही की बाळातीन झाले म्हणून. वसुदेवाने भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या मुलीला घेऊन मथुरेत आले. मथुरेत आल्याबरोबर आपोआप दरवाजे कारागृहाचे बंद झाले आणि ती मुलगी रडायला लागली. त्या मुलीच्या आवाजाने सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला जाऊन सांगितलं. कंसाला सांगितल्यानंतर कंसाने ती मुलगी यशोदेकडून हिसकावून घेतली आणि त्या मुलीच्या पायाला धरून तिला आपटणार की तेवढ्यात ती मुलगी तुझ लागी बधी उपजला मज लागी तुझ लागी बधी तुझ लागी बधी उपजला मज तुझ लागी बधी उपजला मज तुझ लागी बधी ती मुलगी कंसाच्या हातातून निसटली आणि तिने अष्टरूपा देवीचे रूप धारण केलं आणि कंसाला म्हणाली की अरे कंसा तुझा वध करणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे पण तो दुसरीकडे सुखात नांदत आहे. तो दुसरीकडे सुखात वाढत आहे. आणि मग मात्र कंसाला चळकाप सुटला. कंस घाबरला आणि गोकुळात यशोदा मातेला कळालंच नाही की मी बाळातीन झाली आहे म्हणून. त्या ठिकाणी एक दासी आली आणि तिने ते बाळ पाहिलं. तिला आनंद झाला आणि आनंदाने ती सर्व गवळणींना सांगू लागली की नंद बाबाच्या इथे भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला आहे म्हणून. गवळण संगती उठा महिला मंडळ. Thank you.
करायचे. उठा लवकर चला. ग्रुप बनवा. झालाय म्हणून एकदा नितीनराव काळदाते आणि उद्धवराव गोरे यांची फुगडी होणार आहे.
पहिली फुगडी नितीनरावची होणार आहे जोडीने. जोडीनं फुगडी खेळायची आहे. नितीन भाऊ आणि त्यांची जोडी लवकर समोर या. खाली बसलेली टाळी वाजवत. ते माईक बेस वाढायला. बघा या ठिकाणी नाचून फुगडी खेळायची आहे. देव गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी टाळ्या वाजवा.
चल भाई मंजुळा चल 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 गोरख भाऊ रोकडे इकडे अलीकड
हा, जा लवकर. चला लवकर लवकर परत कथा सांगायची. तोपर्यंत महिला मंडळ खेळायचे असेल तर खेळा फुगडे चला. माझा
हॅलो असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती जय गोपाल कृष्ण भगवान की जय। सांगत सुटली की नंद बाबाच्या इथे भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले आहेत म्हणून नंद बाबाला खूप आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या थाटामाटामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा केला। आणि का नाही करणार हो, आपण आपल्या इथे मूल जन्माला आलं मोठा उत्सव साजरा करतो, फटाके काय फोडतो, घर काय सजवतो, त्याचा महिन्याला वाढदिवस करतो। ते तर नंद बाबा होते आणि तेव्हा आपल्यासारखी पैशाने श्रीमंती नव्हती। तेव्हा ज्याच्या इथे जास्त गाय असायच्या तो सर्वात श्रीमंत। आणि तेव्हा नंद बाबाने
उत्सव कसा साजरा केला तर अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, गोदान केलं. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढिया गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदबाबांनी गोकुळामध्ये 2000 गाय दान केल्या आणि मोठ्या उत्सवामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा केला. बघा, सर्व गोपी गवळणी आनंदाने नाचू लागल्या आणि त्यांच्या नाचण्याने गोकुळामध्ये एवढी धूळ उडत होती की धूळने नंदबाबाचं घर सुद्धा दिसत नव्हतं. नंद भवन में उड़ रही धूल, धूल मोहे प्यारी लगे. नंद भवन में उड़ रही धूल, धूल मोहे प्यारी लगे. उड़ उड़ धूल मेरे माथे पे आवे, उड़ उड़ धूल मेरे माथे पे आवे. मैंने तिलक लगाए भरपूर, धूल मोहे प्यारी लगे. नंद भवन में उड़ रही धूल, धूल मोहे प्यारी लगे. उड़ उड़ धूल मेरे नैनन पे आवे, उड़ उड़ धूल मेरे नैनन पे आवे. मैंने दर्शन किए भरपूर, धूल मोहे प्यारी लगे. नंद भवन उड़ रही धूल, धूल मोहे प्यारी लगे. उड़ उड़ धूल मेरे ओठन पे आवे, उड़ उड़ धूल मेरे ओठन पे आवे. भले भजन किए भरपूर, धूल मोहे प्यारी लगे. नंद भवन में उड़ रही धूल, धूल मोहे प्यारी लगे. उड़ उड़ धूल मेरे हाथन पे आवे, उड़ उड़ धूल मेरे हाथन पे आवे. मैंने तालियां बजाई भरपूर, धूल मोहे प्यारी लगे. नंद भवन में उड़ रही धूल, धूल मोहे प्यारी लगे. नंद भवन में उड़ रही धूल मोहे प्यारी लगे. आणि मग नंतर काही दिवसांनी बघा, श्रीकृष्ण भगवान आणि बलदाऊबाई बलराम या दोघांचं नामकरण सोहळा साजरा केला. मोठ्या थाटामाटामध्ये नामकरण सोहळा सुद्धा पार पडला. गोकुळामध्ये उत्सव मागून उत्सव सुरू झाले, पण इकडे मथुरेमध्ये कंसाला चळकाप सुटलेला होता.
घाबरला होता तो. मरणाच्या भीतीने तो घाबरला आणि त्याने एक मीटिंग भरवली, सभा भरवली. आणि त्या सभेमध्ये त्याने सांगितलं की 6 वर्षाच्या खाली 6 वर्षाच्या आत जे काही 6 वर्षाच्या आत जे मुलं असतील त्या सर्वांना मारायचं. आणि तेवढ्यात त्या सभेमध्ये झप 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 पावलांचा आवाज येऊ लागला. आणि समोरून एक भली मोठी एक बाई येत होती. तिचे भले मोठे काळे खाप केस, दिसायलाही काळी खाप, उंच होती. तिचे मोकळे केस, मोठमोठे डोळे, मोठमोठे दात आणि अशी भयानक हसत होती. ती होती पुतना. पुतना म्हणाले की कंस दादा हे काम मी करते, बाळांना मारायचं काम मी करते. म्हटले माझ्या एका दुधाच्या थेंबाने सुद्धा एका थेंबाने बाळ मरतील. आणि तिने एक असं सुंदर रूप धारण केलं स्त्रीचं. एवढं सुंदर रूप धारण केलं की पुरुषच नाही तर महिला सुद्धा तिच्या रूपाने मोहित होऊ लागल्या. आणि असे ती बाळ मारत मारत गोकुळामध्ये आली. आणि गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी आली. नामामने आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. जशी अप्सरा असते तशी ती सुंदर रूप धारण करून यशोदा मातेच्या घरी आली. आता यशोदा मातेला काय माहिती, ती पुतना म्हणाली यशोदा मातेला की मी नंद बाबाच्या मावस बहिणीच्या पोरीची पोरगी. आता एवढं नात्यात नातं सांगितल्यानंतर यशोदा मातेला काय माहिती कोण आहे म्हणून, कधी न बघितलेली. यशोदा मातेला खरंच वाटलं. आणि यशोदा मातेने कृष्णाला त्या पुतनेच्या मांडीवर दिलं. आणि मांडीवर दिल्यानंतर यशोदा माता स्वयंपाकघरात गेले आणि चहा पाणी करू लागल्या. आता पाहुणे आल्यानंतर तसे यशोदा माते स्वयंपाकघरात गेल्या आणि इकडे पुतनेने कन्हैयाला कृष्णाला मांडीवर घेतलं आणि स्तनपान करू लागले. आणि स्तनपान करत असताना भगवान श्रीकृष्णाने तिचं सर्व विष पिऊन घेतलं. विष पिलं, दूधही पिलं आणि नंतर तिचं रक्तही पिलं. आणि मग तिचे प्राण खेचू लागले. प्राण खेचू लागल्यानंतर ती किंचाळू लागली, कृष्णा मला सोड, अरे कृष्णा सोड, सोड, आता माझा प्राण जातो, कृष्णा सोड, अरे मेले मेले कृष्णाचा सोड अनंता, 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 मेले मेले कृष्णाचा सोड अनंता. कृष्णा अरे सोड, आता मी मरते, आता माझा प्राण जातो, अरे कृष्णा सोड, सोडा सोडा ऋषिकेशी, मी तुझी रे मावशी, अरे मी तुझी मावशी आहे, मला सोड. पण कृष्णाने काय सोडलं नाही. भगवंत म्हणाले एक तर मी कुणाला धरत नाही आणि धरलं तर मग काय सोडत नाही. आणि मग ती पुतना आपल्या मूळ स्वरूपात आली, मूळ स्वरूपात आली आणि धाडकन जमिनीवर पडली. एवढी मोठी पुतना जमिनीवर पडल्याबरोबर भूकंप झाल्यासारखाच आवाज आला. सर्व गोकुळवासी घाबरले, कशाचा एवढा आवाज आला,
काय वाचलं काय झालं म्हणून सगळेच धावत पळत आले आणि बघतात तर एवढूसा कृष्ण एवढ्या पुतण्याच्या अंगावर बसलेला होता. हत्तीच्या अंगावर मुंगी केवढी दिसते हो, हत्तीच्या अंगावर मुंगी केवढी दिसते, तसे त्या पुतण्याच्या अंगावर भगवान श्रीकृष्ण दिसू लागले. आणि मग या गोपाळाने काय केलं, शिडी लावली आणि भगवान श्रीकृष्णाला खाली घेतलं. यशोदा मातेने कृष्णाला मिठी मारली, म्हणाली कृष्णा अरे तुला काही झालं तर नाही ना, तुला काही झालं तर नाही ना, कुठं लागलं तर नाही ना तुला. आणि यशोदा माता कृष्णाची दिष्ट काढू लागली. यशोदा मातेने दिष्ट काढली, यावरही भागलं नाही, तिने शेजारच्या म्हातारीला बोलून आणलं दिष्ट काढायला. शेजारच्या म्हातारीने मग काय केलं, मिरच्या घेतल्या आणि कृष्णाची दिष्ट काढू लागली. दिष्ट काढताना काय म्हणतात हो, दिष्ट काढताना काय म्हणतात, आल्या गेल्याची कोण्या मेल्याची, आल्या गेल्याची कोण्या मेल्याची, या सखुबाईची, अक्कूबाईची, तुळजाबाईची, या कमलावाल्याची, या शिववाल्याची, या कमलावाल्याची, शिववाल्याची, कोणाची, आल्या गेल्याची कोण्या मेल्याची, आल्या गेल्याची कोण्या मेल्याची, कोणाची तुला माझ्या नंदलाला, कोणाची कृष्ण तुला माझ्या नंदलाला, कोणाची कृष्ण तुला माझ्या नंदलाला, गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या म्हातारीने कृष्णाची दुष्ट काढली आणि पुतण्याचा वध केल्यानंतर तिची अशी एवढी मोठी होती पडलेली धाड दिशी एखाद्या पर्वतासारखी, तिचे तुकडे केले आणि गावाच्या बाहेर तिला जाळलं. पण तिच्या शरीरातनं पण सुगंध वास येत होता, कारण तिच्या शरीराला भगवंताचा स्पर्श झालेला होता. नामा मने दिला अग्नी, सुगंध न मावे गगनी. आणि नंतर राजा परीक्षित शुकदेवांना विचारतो की या पुतण्याच्या वधाची माहिती मिळाल्यानंतर कंसाने काय केलं, तर भगवंताने कोणाकोणाचा वध केला तर त्यांनी त्यांच्या लीलांचं वर्णन मला सांगा. तेव्हा भगवान शुकदेव सांगतात की कृष्णाने नंतर कंसाने पाठवलेला अशा बऱ्याच राक्षसांचा वध केला आहे. बघा, एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम भैया, गोपाळ हे सर्वजण वासरांना घेऊन पाणी पिण्याकरता गेले होते आणि पाणी पाजलं आणि नंतर नदीला पाणी पिऊ लागले. त्यावेळी कंसाने पाठवलेला जो बकासूर नावाचा राक्षस होता तो तिथे आला आणि त्याने बगळ्याचं रूप धारण केलं आणि त्याच्या चोचीने तो भगवान श्रीकृष्णावर वार करू लागला आणि त्या दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. भगवंताने त्याला ओळखलं आणि त्याने त्याची चोच अशी उभी चिरून बकासुराचा वध केला. भगवंताने या राक्षसाचा वध केला, उद्धार केला त्या राक्षसाचा. आणि नंतर बकासुराचा भाऊ वत्सासूर हा वासराचं रूप धारण करून आला आणि नंतर भगवंताने त्याचा वध करण्यासाठी भगवंताने सुद्धा त्या बकासुराचा सुद्धा वध केला. भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण भगवान की जय.
भगवंताने त्या बकासुराचाही वध केला आणि भगवान श्रीकृष्ण आता थोडे मोठे झाले बघा, रांगायला लागले. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं डाव्या तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत नशीबवाणी म्हणजे काही काही येड्यावाणी पोटानच रांग देतात. आता ते त्याच्या त्यांना बघा बघा आपल्याला काय सांगते. रांगण्याच्या सुद्धा पद्धत येतात. त्यामध्ये माझ्या भगवंताचं रांगणं म्हणजे नवलाच आहे. कारण जगाचा जगत जनता डाव्या हातानं रांगत असताना तळवे तळहात टेकत होता. कारण धरणी मातेला धीर देत होता. आता तू काळजी करू नको, तुझं रक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे. गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत गोपाल कृष्ण भगवान जय. जोरे थोडा आवाज मोकळा करा. बाळा जो जोरे कुलभूषला नंदाच्या नंदना बाळा जो जोरे बाळा
ओरिजिनल पाळणा आहे का सुंदर आवाजात. मासुळाग्र बनारीचा रंग पिवळा पिंड गडितो कृष्ण सावळा जुबाळा जुरे जू पिंड गडितो कृष्ण सावळा जुबाळा जुरे जू दुसऱ्या दिवशी खांदिली नानी आतून बोलती राजाची राणी झाला पुतूर औषाला धनी जुबाळा जुरे जू झाला पुतूर औषाला धनी जुबाळा जुरे जू तिसऱ्या दिवशी पदर बंद हिरव्या चोळीवर काढावा चांद आई बापाला झाला आनंद जुबाळा जुरे जू आई बापाला झाला आनंद जुबाळा जुरे जू दिवशी चौथ मोल कृष्ण मांडीवर यशोदा डुल आयशे खुलले जाईचे फुला जुबाळा जुरे जू आयशे खुलले जाईचे फुला जुबाळा जुरे जू पाचव्या दिवशी पाची पेरन सांडले मोती घेवा भरून बाळ लागले देवाचरण जुबाळा जुरे जू बाळ लागले देवाचरण जुबाळा जुरे जू सहाव्या दिवशी साय सक्रते बोरीच्या पाने कातून घेते बाळ मागया देवाला जाते जुबाळा जुरे जू बाळ मागया देवाला जाते जुबाळा जुरे जू सातव्या दिवशी साती आसरा करुणी आंघोळ घाली ती दासी सुंदरा जुबाळा जुरे जू आंघोळ घाली ती दासी सुंदरा जुबाळा जुरे जू आठव्या दिवशी आनंद मोठा चौकून चालल्या पाण्याच्या लाटा कृष्ण बाळाच्या जाण्याच्या वाटा जुबाळा जुरे जू कृष्ण बाळाच्या जाण्याच्या वाटा जुबाळा जुरे जू नवव्या दिवशी नवल बाळाचे आयशे खुलले केळी कमळाचे प्रशुद्ध झाले त्याच वेळाचे जुबाळा जुरे जू शुद्ध झाले त्याच वेळाचे जुबाळा जुरे जू दहाव्या दिवशी आरशाचे भिंग नारी पद्मिनी झाल्या दंग कृष्ण बाळावर शिंपू तिरंग जुबाळा जुरे जू कृष्ण बाळावर शिंपू निरंग जुबाळा जुरे जू 11व्या दिवशी 11व्या नारी बलवा गवळणी आपुल्या घरी खेळ मांडावे नानाय परी जुबाळा जुरे जू खेळ मांडावे नानाय परी जुरे जू 12व्या दिवशी 12 सक्रते नगरीच्या नारीला उतन देते बाळाचं नाव श्रीकृष्ण ठेवते जुबाळा जुरे जू बाळाचं नाव श्रीकृष्ण ठेवते जुबाळा जुरे जू.